नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. खिलजी आणि तुघलकाने आपली प्राचीन हस्तलिखिते नष्ट केल्याची बोंब मारत गळे काढणाऱ्या आणि देशाची संस्कृती जपली पाहिजे अशा बाता मारणाऱ्या ब्राह्मणपुरीतील एका इतिहास प्रसिद्ध घराण्याच्या वंशजाने आपल्या वाड्यात असलेली ऐतिहासिक कागदपत्रे, पेशवेकालीन दुर्मिळ हस्तलिखिते, 19व्या शतकातील ग्रंथ यांच्यासह मिरज शहरातील प्रमुख घटनांची छायाचित्रे खंदकात फेकून देण्यात आली आहेत. इतिहासाचा एक अमूल्य ठेवा नष्ट करण्याचा नतद्रष्टपणा या वंशजाने केला आहे. खिलजीच्या या देशी औलादीने देशाचा एक मोठा सांस्कृतिक ठेवा नष्ट केला आहे. यापैकी काही कागदपत्रे मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यासक मानसिंगराव कुमठेकर यांच्या हाती लागली आहेत. मिरज शहराला मोठी ऐतिहासिक परंपरा आहे. या शहरात इतिहास प्रसिद्ध घराणी आहेत. त्यापैकी काहींचे वाडे अद्याप ब्राह्मणपुरी भागात आहेत. या वाड्यातून ऐतिहासिक कागदपत्रे, हस्तलिखिते आजही पाहावयास मिळतात. मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यासक मानसिंगराव कुमठेकर हे गेली 20 वर्षे अशा इतिहास प्रसिद्ध घराण्याचा शोध घेऊन कागदपत्रे मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत. गेल्या महिन्यापासून सदरच्या वंशजाने आपला भला मोठा वाडा पाडण्यास सुरुवात केली आहे. वाडा पाडताना येथील ऐतिहासिक कागदपत्रे आणि हस्तलिखितांचे दप्तर त्याने मिरज किल्ल्याच्या खंदकात फेकून दिले. शिवराज कॉम्प्लेक्स मागील पाण्याने भरलेल्या खंदकात ही हस्तलिखिते टाकून देण्यात आली. याची माहिती येथील इतिहासप्रेमी नागरिक देवानंद धुळबुळ यांनी मानसिंगराव कुमठेकर यांना दिली. त्यांनी तात्काळ तेथे धाव घेतली. मात्र शेकडो कागदपत्रे आणि हस्तलिखिते खंदकाच्या पाण्यात बुडाल्याने त्याचा लगदा झाला होता.